नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपण प्रशासकीय विभागामध्ये आहात। प्रशासन विभाग संजय गायकवाड साहेब आहेत या ठिकाणी। कालच धाराशिवच्या या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये लोकांना विश्वास दिला आणि बँकेची परिस्थिती या बैठकीतून जनतेच्या समोर आणण्याचं काम या बैठकीमधून झालं होतं। या बैठकीतून केलेल्या आवाहनाला उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याचशा पतसंस्थेच्या चेअरमननी या बँकेमध्ये ठेवी ठेवण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी या बँकेकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे। बँक प्रगती पथावर निश्चित जाण्याच्या मार्गावर आहे असं या बैठकीत ठरलेलं आहे। नेमकं काय काय ठरलंय आणि बँक कशा पद्धतीनं प्रगती पथाकडे जाणार आहे आणि पूर्व पदावर कशी बँक अजून पहिल्यासारखीच अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणार आहे, ही गरिबाची माय म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक अशी उपमा देऊन खडतर प्रवास वर्तमानपत्राला यापूर्वी बरेचशा बातम्या आलेल्या आहेत। या बँकेचं काम तळागाळातलं गोरगरिबाच्या हितासाठी हे काम आहे। तर आपण विचारूया, संजय गायकवाड साहेब आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना विचारूया नेमकं या बैठकीमध्ये काय काय ठरलंय। गायकवाड साहेब, काल तुमच्या डीसीसी बँकेमध्ये एक बैठक झाली, ती बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आणि नेमकं काय ठरलंय? ही बैठक महाराष्ट्राचे सहसचिव संतोषजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे। रविवार दिनांक 4/5/2025 रोजी 11 वाजता ही बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये संतोष पाटलांनी बँकेविषयी सर्व माहिती दिली। या बैठकीत त्यांनी ठेवीचे संकलन करण्याच्या सूचना दिल्या। त्यांनी सूचना दिल्यानंतर ठेवी वाढण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली काल 82 लाखाची ठेव गोळा झाली। अरे बापरे, 82 लाख रुपये। त्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही बँकेत स्वतःची ठेव वाढवा आणि पतसंस्थेकडून ठेवीचं आवाहन केलं पतसंस्थेने। पतसंस्थेने 5-5 लाखाचे असे 20-25 लाख रुपये काल गोळा झाले। अमरसिंह देशमुख यांनी चेअरमन यांनी मोठा आकडा 25 लाखाचा आकडा दिला। अरे वा। तर अशा पद्धतीने कालच्या या आढावा बैठकीमध्ये बैठकीमध्ये संतोष पाटलांनी 82 लाखाची ठेव ठेवण्याचं साध्य झालेलं आहे। म्हणजे संतोष पाटील साहेबांनी आवाहन केलं आणि त्या आव्हानाला धाराशिव उस्मानाबाद शहरातल्या जिल्ह्यातल्या बँकेच्या चेअरमननी दाद दिली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ठेवी ठेवण्याचं कबूल केलेलं आहे। तर काल म्हणजे आज जमा काय झाले का रक्कम? जमा झाले तर जमा आहे, म्हणजे शब्द दिला म्हणजे जमा झाले तर जमा आहे। बर। त्यांनी संतोष पाटलांनी सहकार खात्यातल्या सर्व विभागाला सूचना देऊन त्यांनी सुद्धा बँकेत ठेव ठेवण्याचं आवाहन केलंय आणि त्यांच्या खात्यामार्फत सुद्धा जमा रक्कम व्हायला गेली आहे। आता मला काय म्हणायचंय, आता तुमच्या कर्मचाऱ्यांनी बी ठेवी ठेवण्याचा शब्द दिलेला आहे। म्हणजे तुम्ही कर्मचारी त्या पगारातून ठेवी ठेवणार आहेत का कसं काय? रोख स्वरूपात। कर्मचाऱ्यांनी 1 लाखाची कालच्या मीटिंग मध्ये 34 लाख रुपये जमा करण्याचे धोरण या 2-3 दिवसात, म्हणजे 34 लाख रुपये रोखीनं या बँकेमध्ये कर्मचारी जमा करणार आहेत आणि त्याला सपोर्टर म्हणून संस्थेचे चेअरमनची जमा झालेली रक्कम आहे 82 लाख रुपये।
म्हणजे 82 सोडून हे 34 वेगळे आहेत का? ही नाही त्याच्यातच आहे. त्याच्यातच आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं या बँकेला सपोर्ट झाला. आता राजकीय पुढारी जे आहेत निवडून जाणारे है ना, ते निवडून गेलेले लोक किती रक्कम जमा करणार? कारण चेअरमन साहेबांनी सुद्धा या बँकेमध्ये जमा करण्याचं आश्वासन दिलेलं मी वर्तमानपत्रात वाचले. चेअरमन साहेबांनी किती? चेअरमन साहेबांनी 5 लाखाची FD ठेवलेली आहे. व्हाईस चेअरमन मधुकर मोठे साहेबांनी 5 लाखाची FD ठेवलेली आहे. बर बर. आणि त्यांनी आवाहन केले सर्व संचालकांनीही ठेवण्याचं आश्वासन संतोष पाटलाला दिलेलं आहे व्हाईस चेअरमन मधुकर मोठे साहेबांनी. बर बर. संचालकांकडून सुद्धा ठेवली जाईल असं आश्वासन घेतलेलं आहे. तुम्ही प्रशासन अधिकारी आहेत का? प्रशासन काय म्हणते? प्रशासन अधिकारी. प्रशासन अधिकारी. आता या बँकेचं जी कर्ज वाटप झालेलं आहे त्याच्यात थकीत लोक जे आहेत त्याच्यासाठी काय आवाहन केलंय पाटील साहेबांनी? ते कायद्याप्रमाणे थकीत वसुलीसाठी प्रयत्न करावे असं आवाहन केलं त्यांनी. म्हणजे विनंती करून वसूल जर नाही झालं तर नियमाप्रमाणे कायदेशीर हे कर्ज वसुली केलं जाईल अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे. आता मनानं काय वसुली झालेली गेल्या वर्षी आतापर्यंत? काही दानशूर माणसं आहेत ज्यांनी कर्ज घेतलंय आपल्या बँकेचं विश्वासानं आणि स्वतःला दानशूर म्हणणारे आहेत. त्या दानशूर माणसाने आपलं घेतलेलं कर्ज बँकेला काय भरले का? गोरगरिबाच्या हातातले पैसे घेतलेलं. कारण या संस्थेमध्ये गोरगरिबाला ठेवलेले आहेत आणि ती गबाळ हाणलं राजकीय पुढाऱ्यांनी आणि त्या राजकीय पुढाऱ्यांनी कर्ज स्वरूपी घेतलेली रक्कम आहे ती काय भरली का? 2024 मध्ये काही भरणा झालेली, काही भरणा झालेला आहे. आता थकीत भरणा किती आहे आणि येणे बाकी किती आहे? म्हणजे थकीत भरणा साधारणपणे काय सांगता येईल? नाही सांगता येईल. कारखान्याकडे काय आहे रक्कम? तुळजाभवानी कारखान्याकडे आहे, ढुकी कारखान्याकडे आहे थकीत थोडी. तेरणा कारखान्याकडे बी थकीत रक्कम आहे येणारी आणि तुळजाभवानी कारखान्याकडून बी येणारी थकीत रक्कम आहे. सावंत साहेबांनी आपला 30 वर्षाचा करार केलाय. प्रत्येक वर्षी रक्कम जमा करण्याचा करार आहे का एकदम रक्कम देण्याचा करार आहे? कशी परिस्थिती? प्रत्येक वर्षी रक्कम देण्याचा करार. मग 2025 ची रक्कम आली का? काही अंशी आलेली आहे, काही अंशी राहिलेली. प्रतिवर्षी किती देण्याची रक्कम देण्याचं ठरलेलं आहे? भाड्यापोटी आणि टॅगिंग वरती रक्कम देण्याची. तरी किती रक्कम देण्याचं ठरलंय? वित्त खात्याला माहिती. म्हणजे जे नियमाप्रमाणे ठरलेलं आहे ती प्रतिवर्षाची वर्षाला भरावं लागेल. नाही भरलं तर पुन्हा अजून बँक अजून घाट्यात होण्याची शक्यता आहे ना. तर आता पूर्वरत पहिलं ही DCC बँक संस्थेला कर्ज देत होती, सोसायटीला कर्ज देत होती है ना. छोट्या मोठ्या उद्योगाला, संस्था रजिस्ट्रेशन असणाऱ्या संस्थेला. तशा पद्धतीनं बँक पूर्वपथावर आल्यानंतर हे त्याच पद्धतीनं बँक काम करणार आहे का? आहे ना, करणार आहे त्याच पद्धतीने. बर. आता हे बँक पूर्वपथावर येत असताना तुम्हाला काय वाटतंय आणि अजून जनतेला काय आव्हान करणार? जनतेला काय आवाहन करणार? कर्जदाराला, पुन्हा बँकेच्या सभासदांना. कालच्या मीटिंग मधलं नाही, आपल्या बँक पूर्वपथावर येलेले आहे आणि बँकेचं आता चांगल्या पद्धतीनं सेटलमेंट होण्याची शक्यता आहे. तर जनतेला, आपल्या लाभधारकाला, आपल्या कर्जदाराला, आपल्या खातेदाराला काय आवाहन करणार तुम्ही? कर्ज वाटप की केलं जाईल आणि ठेवीचे पैसे लोकांना दिले जातील, वेळेवर दिले जातील. तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पूर्वीसारखंच वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे. माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली. ते कोण आहेत म्हणणं? संतोष पाटील, सहकार सचिव, मंत्रालय, मुंबई. सर, DCC बँकेचे शेअर्स वाढवण्यासाठी आपण काय आवाहन केलं? कालच्या संतोष पाटील साहेबांच्या मीटिंगमध्ये संतोष पाटलांनी आवाहन केलं की वैयक्तिक सभासद जास्तीत जास्त करण्यात यावेत. त्यासाठी त्यांनी सहकार मंत्र्यांनी फोन करून एक आपण मोठा कार्यक्रम घेऊ आणि त्या कार्यक्रमात
जवळपास 20,000 एकाच दिवशी सभासद झाली पाहिजे असे आव्हान त्यांनी केलेलं आहे. बर बर आणि सहकार मंत्रीची तारीख घेण्याचं त्यांनी सांगितलं. बर बर. तर आमच्या बँकेचे काल व्हाईस चेअरमन उपस्थित होते त्यांनी, आणि काय नाव काय व्हाईस चेअरमनचं? व्हाईस चेअरमन मधुकर मोठे, बर हा होते मधुकर मोठे, संचालक संजय देशमुख, हा कांबळे सर बर, आणि महबूब पटेल साहेब हा त्या मीटिंगला उपस्थित होते कालच्या. बर बर. त्यांनी आव्हान केलं संतोष पाटलांनी, नायकवाडी साहेबांनी जास्तीत जास्त सभासद व्हावेत, आणि सहकार मंत्र्याला संतोष पाटलांनी फोन केला, फोनवर दूरध्वनीवर फोन करून तारीख देण्याची विनंती केली बर की त्या तारीख मिळाल्यानंतर मोठा कार्यक्रम घ्यायचा ठरला. त्या दिवशी जवळपास 20,000 सभासद होण्याची शक्यता आहे अशी तारीख तुम्हाला आता जून जुलै मध्ये मिळण्याची शक्यता आहे का? जून मध्ये मिळेल मंत्री महोदयाची? लवकरच सांगू, लवकरात लवकर तारीख मिळण्याचा संभव आहे. आता वैयक्तिक सभासद म्हणजे काय? मला सभासद होता येते का? कसं सभासद म्हणजे असं सर्व खातेदार का सभासद कसं? सर्व खातेदार. मग आम्हाला होता येते का? सर्वसामान्य माणसाला सभासद होते का? होता येते. काय त्याचं वैयक्तिक सभासद काय प्रोसिजर आहे त्याचं? त्याचं बँकेमध्ये अकाउंट आणि 5,100 रुपये फीस भरून हा वैयक्तिक सभासद होता येतं. आता वैयक्तिक सभासदाला फॅसिलिटी काय काय मिळणार आहे तुमच्या बँकेमार्फत? काय काय करता येते त्याच्यामध्ये? वैयक्तिक सभासदाला जर तो जर खातेदार असेल तर वैयक्तिक वाटप त्याला होणार त्या संदर्भातून. म्हणजे बँक कर्ज देणार, तुम्ही कर्ज देणार आणि त्याला इलेक्शनला मतदानाचा अधिकार दिला जाणार. इलेक्शनला मतदानाचा अधिकार दिला जाणार. अजून काय फॅसिलिटी आहे त्याच्या? काय त्याचा विमा वगैरे उतरला जातो का बँकेच्या मार्फत? तसं काय नाही, फक्त सभासद होणे, वैयक्तिक सभासद अकाउंट उघडणे, पैसे भरणे आणि घेणं देणं व्यवहार चालू ठेवणे, त्याला मतदानाचा अधिकार मिळणार आहे. अजून काय आवाहन केले साहेबांनी? एवढं आव्हान केले. तर हे आहे संजय गायकवाड साहेब, प्रशासकीय अधिकारी आहेत, आणि संतोष पाटील ही सचिव आहेत महाराष्ट्र राज्याचे, DCC बँकेचे सहकार सचिव आहेत ना. तर त्यांनी या बैठकीमध्ये आवाहन केलेलं आहे की हे बँक पूर्व पदावर आणण्यासाठी संस्थेच्या पूर्ण चेअरमनला, सोसायट्यांना, कर्जदारांना, लाभधारकांना आणि खातेदारांना आवाहन केलंय की ही बँक पूर्व पदावर येणार आहे. तर या बँकेमध्ये ठेवी वाढवा, डिपॉझिट ठेवा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करा. आणि कर्जदार जे आहेत थकलेले, त्या थकलेल्या कर्जदारांनी जर वेळेत नियमाप्रमाणे भरणा आणून भरला तर त्यांचं स्वागत केलं जाईल, आणि जर नाही भरणा केला तर कायदेशीर पद्धतीने न्यायालयातून पैसा वसूल केला जाईल. कारण हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. इथं गुंतवलेला पैसा कर्जदारांनी विश्वासपात्र राहून घेतलेला आहे, तसाच विश्वासपात्र राहून या बँकेला तो परत करणं गरजेचं आहे. पण खरं सांगू, या बँकेला राजकीयच पुढाऱ्याने लुटलेलं आहे. या राजकीय पुढाऱ्यांनी या बँकेचे घेतलेले पैसे वेळेत परत करावे आणि सर्वसामान्य गोरगरिबाची माऊली असणारी बँक पुन्हा जिवंत करावी आणि पूर्ण हे वैभव प्राप्त व्हावं. आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक उस्मानाबाद या बँकेला पूर्वीसारखं वैभव निर्माण करून द्यावं अशीच भावना संतोष पाटील, सचिव मंत्रालय सहकार क्षेत्रातले आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली जी बैठक आहे त्या बैठकीला यश आलेलं आहे आणि ही बँक लवकरात लवकर पूर्वपदावर येणार आहे. तरी सर्व जनतेनं या बँकेकडे लक्ष द्यावं आणि या बँकेमध्ये पूर्वीसारखेच खाते उपलब्ध करून, खाते ओपन करून डिपॉझिट सुद्धा वेळेवर परत देण्याचं आश्वासन प्रशासकीय अधिकारी संजय गायकवाड साहेब आणि महाराष्ट्र सहकार सचिव संतोष पाटील यांनी आवाहन केलंय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यातले सर्व खातेदार, ठेवीदार आणि कर्जदार या बँकेला कसं सहकार्य करतील ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.